हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आज आपण सगळ्यात म्हणजे जस्ट इम्पॉर्टंट, आपण नॉर्मली भरपूर वेळेस हा शब्द ऐकला आहे, स्टँडर्ड. ओके, आणि तुम्हाला सिलेबसला पण हे स्टँडर्ड त्या कंप्लीट चॅप्टरमध्ये प्रायमरी स्टँडर्ड, सेकंडरी स्टँडर्ड आणि युजेस आणि एक्झाम्पल तुम्हाला बघायला मिळणार आहे. ओके, तर बघा स्टँडर्ड म्हणजे काय. आता तुम्हाला नेमिंगवरनं लक्षात येऊन जाईल. कुठलं तरी म्हणजे आपण जर नॉर्मली बोलतो पण तेव्हा किती कसं बोलतो की हा किती स्टँडर्ड आहे, हा किती कशा प्रकारचा आहे. म्हणजे स्टँडर्ड म्हणजे जसं एक प्रकारचं तुम्ही त्याचं जसं काय म्हणजे फायनल त्याचं जसं आपण त्या व्ह्यूने त्याच्याकडे बघतो स्टँडर्ड, बरोबर ना. जस्ट नॉर्मली सांगते मी तुम्हाला, सिलेबसला फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे नेमकं स्टँडर्ड म्हणजे काय, त्याचा युजेस वगैरे कशा प्रकारे करतो. ओके, कन्फ्युजन होण्याचं कारण नाही आहे. हा तुम्हाला बी फार्मसीला चॅप्टर आहे तुमचं फर्स्ट सेमिस्टरला स्टँडर्ड, हो की नाही. तर मग आता बघूयात नेमकं स्टँडर्ड काय आहे, कशा प्रकारे आपण ते करतो. आणि मोस्ट ऑफ करून हे तुम्हाला प्रॅक्टिकल लॅबमध्ये तुम्हाला इझी लक्षात येऊन जाईल. ओके, तर बघा तुम्हाला फक्त जस्ट तुमचं जर कन्सेप्ट क्लिअर असेल ना तर तुम्हाला एवढं डिफिकल्ट होणार नाही. ठीक आहे, नेमिंगवरनं लक्षात ठेवायचं आपल्याला. नेमिंगवरनं मी का सांगते, कारण की केमिस्ट्री द होल टाईप तुमचं जर जेवढं प्रकारे तुम्हाला जशा प्रकारचं लक्षात ठेवता येईल त्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर आता आपण स्टार्ट करूया. आता नेमकं बघा स्टँडर्ड. आता जस्ट तुम्ही ह्या चॅप्टरमध्ये काय बघणार आहेत की स्टँडर्ड, प्रायमरी स्टँडर्ड नेमकं काय असतं, त्याची युजेस आणि एक्झाम्पल काय. ठीक आहे, आता नेमकं स्टँडर्ड म्हणजे काय की तो कसा सबस्टन्स असणार आहे, एकदम प्युअर रिएजंट असणार आहे, बरोबर की नाही. स्टँडर्ड म्हणजे त्याची सुरुवात आपण जस्ट म्हणू शकतो की जिथून सुरुवात होते तो कसा असतो, स्टँडर्ड असतो, बरोबर ना. त्याच्यापासून मग आपण डिफरंट प्रकारचे त्याच्यासोबत आपण काय करू शकतो, दुसरे रिएजंट यूज करून दुसरे आपण स्टँडर्ड बनवू शकतो. ठीक आहे, आता बघा नेमकं स्टँडर्ड हे कसं आहे, व्हेरी प्युअर रिएजंट असतं, बरोबर. तो एकमेव असा असतो कारण की आपण हे प्रॅक्टिकलमध्ये जर यूज केलं तर तुम्ही कुठलं पण प्रॅक्टिकल करता तेव्हा तुम्ही काय करता, जर स्टँडर्ड सोल्युशन वगैरे यूज करतात. अंडरस्टँड. स्टँडर्ड व्हेरी प्युअर रिएजंट असतं. त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण कसं असणार आहे, ॲक्युरेटली नोन तुम्हाला ते त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे माहिती असणार आहे, बरोबर की. म्हणजे स्टँडर्ड तुम्ही सांगू शकता की 100% प्युअर असणार आहे, बरोबर ना. नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की तिथं वी कॅन बी एक्सप्रेस विथ द डेफिनाईट नंबर अँड प्रॉपर युनिट. म्हणजे तुम्हाला याच्याबद्दल एकदम 100% तुम्ही शुअर असणार की हे स्टँडर्ड सोल्युशन आहे. याच्यावर आपण जसं त्याला दुसऱ्या कुठला रिएजंट वगैरे यूज करून आपण चेक करू शकतो. ह्या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिकल लॅबमध्ये करणार आहेत. ओके, आता नेमकं स्टँडर्डचे युजेस कशा प्रकारचं आहे, आपण कशा प्रकारे यूज करतो ते बघून घेऊया. आता एक तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर हे पण सांगू शकतात की तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन जे माहिती असतं. आता बघा तुम्हाला कुठलं तरी सोल्युशन वगैरे दिलं आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे, बरोबर ना. आणि ज्याचं कॉन्सन्ट्रेशन माहिती नसणार आहे ते डिटरमाइन करण्यासाठी तुम्हाला काय स्टँडर्डसोबत तुम्ही काय करणार आहे, रेफरन्स यूज करणार आहे. मग तुम्हाला ॲक्युरेटली ते जस्ट मेजर होणार आहे की आता सपोज हा जर 100% आहे, जर कुठला तरी घेणार आहे आपण, तो जर 100% असणार तर याच्या बरोबर आपण दुसरं कुठलं पण तुम्ही जे पण सोल्युशन यूज करणार आहे ते तुम्ही जस्ट याच्या अबाउट जर 98-99% जर येत असेल तर म्हणजे तुम्ही काय होणार आहे की जस्ट तुम्ही सांगू शकता की हे त्याच्यासाठी आपण यूज करू शकतो. कळतंय, म्हणजे जस्ट तुम्हाला जस्ट मेजरमेंट भेटून जाते. कळतंय, जस्ट तुम्ही डिटरमाइन करू शकता. तर तुम्ही फर्स्ट पॉईंट सांगू शकतात की टू प्रोव्हाइड द रेफरन्स युजिंग विच वी कॅन डिटरमाइन काय डिटरमाइन करू शकता, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अँड अननोन सोल्युशन. जे अननोन सोल्युशन असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण काय करू शकतो, याच्याने मेजर करू शकतो. हा एक पॉईंट झाला. नंतर तुम्ही सांगता की स्टँडर्डायझेशन ऑफ व्हॉल्यूमेट्रिक, तुम्ही जे सोल्युशन बनवतात, मी आता तेच सांगितलं एवढं की जे तुम्ही स्टँडर्डायझेशन ऑफ द व्हॉल्यूमेट्रिक सोल्युशन जे सोल्युशन तुम्ही बनवतात ते स्टँडर्डायझेशन करण्यासाठी तुम्हाला हे इम्पॉर्टंट स्टँडर्ड सोल्युशन. ठीक आहे, नेक्स्ट तुम्ही सांगता की कॅलिब्रेट इन्स्ट्रुमेंट. तुमचे जे पण इन्स्ट्रुमेंट असतात, आपले जे पण काही इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो ते कॅलिब्रेट करण्यासाठी तुम्हाला काय यूज करावं लागणार आहे, ऑब्वियसली स्टँडर्ड सोल्युशन, बरोबर ना. ते कॅलिब्रेट झालं म्हणजे तुम्ही त्याच्याला 100% शुअर राहणार की याचं जे पण वेट वगैरे काय व्हॉटएव्हर जे काही येणार आहे ते कसं असणार आहे, जसं ॲक्युरेट असणार आहे. ओके, स्टँडर्ड म्हणजे जस्ट तुम्ही एक सिम्पल थिंक आहे की हे एकदम प्युअर रिएजंट असतं आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती असतं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता 2 टाईप ऑफ द स्टँडर्ड आहेत. एक तर तुमचं प्रायमरी आहे, सेकंड वन आहे तुमचा सेकंडरी स्टँडर्ड. अंडरस्टँड. तर प्रायमरी स्टँडर्ड तुम्ही आधी सांगितलं, प्रायमरी स्टँडर्ड जे घेणार तुमचं ते 100% तुमचं ते काय असणार आहे, प्युअर असणार आहे. तुम्हाला त्याचं कॉन्सन्ट्रेशन एकदम माहिती असणार आहे. ठीक आहे,
द प्रायमरी स्टँडर्ड आर रिजंट विथ द ॲक्युरेटली नोन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे याचं जे तुम्हाला जे कॉन्सन्ट्रेशन ते नोन असणार आहे, माहिती असणार आहे, आणि ते 100% काय असणार आहे, प्युअर असणार आहे, ॲक्युरेट असणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सांगू शकता की हाय प्युरिटी, ॲक्च्युली हाय प्युरिटी विच आफ्टर डिझॉल्विंग टू नोन अमाऊंट ऑफ सॉल्वंट. याची हाय प्युरिटी म्हणजे व्हेरी हाय प्युरिटी असणार आहे, विच इज आफ्टर डिझॉल्विंग टू द नॉन अमाऊंटमध्ये टाकलं तुम्हाला त्या सॉल्वंटचं सगळं तुम्हाला काय असणार आहे, त्याचे कॉन्सन्ट्रेशन, त्याची प्युरिटी वगैरे सगळं तुम्हाला काय असणार आहे, माहिती असणार आहे. ठीक आहे. त्यालाच तुम्ही काय म्हणता, गिव्ह द प्रायमरी स्टँडर्ड सोल्युशन. त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीजमध्ये तुम्ही सांगू शकता की हे तर तुम्ही आधीच बोलले की 100% कसं असणार आहे, प्युअर असणार आहे. बरोबर आहे. फक्त जसं 0.01 म्हणजे जसं 0.02% ऑफ द टोटल, म्हणजे थोड्याफार प्रमाणात एवढं तर असू शकतं ना. जसं नॉर्मली तुम्ही त्याला जसं एवढं जे आहे ते एवढं काय तुमचं टोरेबल असणार आहे, म्हणजे जस्ट थोडंफार प्रमाणात काहीतरी कमी जास्त असणार आहे. एवढं तर आपण पकडतही नाही. अंडरस्टँड. तुमचा सेकंड पॉईंट आहे सॉरी तुमचा सेकंड पॉईंट तुम्ही सांगू शकतात की इट शुड बी द स्टेबल ॲट अ ॲटमॉस्फेरिक कंडिशन. म्हणजे जर तो स्टेबल असतो ॲटमॉस्फेरिक कंडिशन, ॲटमॉस्फेरिक कंडिशन म्हणजे आपलं जे नॉर्मली आपलं जे नॉर्मली रूम टेम्परेचर असतं त्याला ते कसं असणार आहे, स्टेबल असणार आहे ॲटमॉस्फेरिक कंडिशनला. ठीक आहे. थर्ड वन पॉईंट तुम्ही सांगता याचं कसं असणार आहे, हाय मॉलिक्युलर वेट असणार आहे आणि इक्विव्हॅलेंट वेट असणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगू शकता की हाय मॉलिक्युलर वेट काय एवढी मोठं, पण बघा सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जर सपोज जर तुमचं जर लो मॉलिक्युलर वेट असणार आहे, तर लो मॉलिक्युलर वेटमध्ये कसं असणार आहे, काही प्रकारचं काहीतरी असू शकतं. बरोबर आहे की नाही. आता जसं तुम्ही पेपरचं वेट वगैरे केलं, पेपरचं वेट पण कमी जास्त होतं. बरोबर की नाही. आता जसं काहीतरी 1 ग्रॅम वगैरेचं असेल की व्हॉटएव्हर त्याच्यापेक्षा कमी जास्त होऊ शकतं, तुम्ही सांगू शकता. बरोबर ना. पण जर हाय मॉलिक्युलर वेट असेल ऑब्वियसली तर ते एवढं होईल का, म्हणजे ते स्टँडर्ड असणार आहे ना, म्हणून. ठीक आहे. आणि हे कसं आहे की इट इज मस्ट बी विथ इनएक्सपेन्सिव्ह अँड रॅपिडली अवेलेबल. जर सपोज एक्सपेन्सिव्ह राहणार आहे तर आपल्याला जर एखाद्या म्हणजे तुम्हाला सोल्युशन वगैरे लागणार तर तुम्ही ते यूज करू शकतात का, नाही यूज करू शकत, कारण की ते जास्तच म्हणजे ते आपण एक्सपेन्सिव्ह आपण घेऊ शकत नाही. एवढं प्रॅक्टिकल वगैरे करणार तुम्ही किंवा तुम्हाला काही युजेस वगैरे असणार आहे तर तुम्ही यूज करू शकता का, नाही. म्हणजे काय हे इनएक्सपेन्सिव्ह आहे आणि काय असणार ते अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकतात की इट्स मस्ट हॅव द हाय स्टॅबिलिटी अँड लो रिॲक्टिव्हिटी. म्हणजे लो रिॲक्टिव्हिटी एक पण चांगलं आहे की तो लगेच कोणासोबत म्हणजे रिॲक्ट वगैरे करू शकत नाही. बरोबर की लो रिॲक्टिव्हिटी असेल तर. नेक्स्ट पॉईंट सांगू शकतो की इट शुड बी द नॉन हायग्रोस्कोपिक अँड नॉन टॉक्सिक. आपल्याला तेच पाहिजे. बरोबर की नाही. हायग्रोस्कोपिक अँड नॉन टॉक्सिक असेल तर आपल्याला इझिली ते बनवता येईल. बरोबर. नेक्स्ट तुम्ही सांगतात की त्याचे काय काय यूजेस आहेत वगैरे, प्रायमरी स्टँडर्डचे, सेकंडरी स्टँडर्डचे. जसं म्हणजे प्रॅक्टिकल लॅबमध्ये काय तुमचं तेवढं लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. कन्फ्युजन होण्याचं कारण नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जर सांगू शकता कुठले कुठे प्रकारचे तुम्ही टायट्रेशन वगैरे करता, वॉटेवर जे काही असणार तुमचं रिडॉक्स टायट्रेशन, ॲसिड बेस टायट्रेशन. अंडरस्टँड. आता आपण बघून घेऊयात की कॉमनली यूज कुठे कुठे होतो ॲसिड बेस टायट्रेशनमध्ये. तर तुम्हाला नेम आणि मॉलिक्युलर वेट त्यांचं लक्षात ठेवायचं आहे. तर आपण नेक्स्ट सांगू शकतो की जस्ट प्रायमरी तुमचं झालं कुठलं असणार आहे ॲसिड बेस टायट्रेशन, सोडियम. आणि हे असे कंप्लीट नाही राईट डाऊन करायचे, जे तुम्हाला लक्षात राहतील ते फक्त 1-2 एक्झाम्पल तरी लिहून या. पण मी ते थोडे एक्स्ट्रा घेतले, तुम्हाला जे जमतील, जे इझिली तुम्हाला असतील लक्षात ते लक्षात ठेवा. ठीक. आणि मॉलिक्युलर वेट पण जस्ट म्हणजे तुमचं जसं लक्षात राहील त्या प्रकारेच राईट डाऊन करून दिलं आहे. जसं 105 म्हणजे जस्ट एका पाठोपाठ एक थोडेसे कमी जास्त याच्याने राईट डाऊन केले आहेत. बरोबर आहेत ना. म्हणजे मॉलिक्युलर वेट तर फिक्स असतो, आपण तिथं काय करू शकत नाही. बरोबर ना. तर तुम्हाला फक्त आणि सपोज जर तुमचं मॉलिक्युलर वेट लक्षात राहते इट्स ओके, नाही लिहिलं तरी चालेल, पण एक्झाम्पल तर लिहून या. ठीक आहे. आता ॲसिड बेस टायट्रेशन हे तुमचं त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट लिहू शकतो, सक्सिनेट ॲसिड आहे, बेन्झोइक ॲसिड आहे, ह्या प्रकारे. ठीक आहे. नेक्स्ट तुमचा रिडॉक्स टायट्रेशन. रिडॉक्स टायट्रेशनमध्ये पण त्याच प्रकारे जे एक्झाम्पल तुमचं इझिली लक्षात राहील ते लिहा. तुम्ही सांगता सोडियम ऑक्झॅलेट सांगू शकता, त्याचा मॉलिक्युलर वेट दिला आहे. मॉलिक्युलर वेटचं नाही राईट डाऊन केलं इट्स ओके. नेक्स्ट तुम्ही प्रिसिपिटेशन टायट्रेशनमध्ये पण 1-2 एक्झाम्पल राईट डाऊन करा की सिल्वर नायट्रेट, सोडियम क्लोराईड वगैरे हे. ठीक आहे. एक लास्ट आहे तुमचा तो म्हणजे कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन. बरोबर. कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन म्हणजे काय, मेटॅलिक, मॅग्नेशियम वगैरे जे दिलेत तुम्हाला 1, 2, 3 कुठले पण एखादा एक्झाम्पल राईट डाऊन. म्हणजे जस्ट तुम्ही कसं आहे कंप्लीट क्लिअर केला पेपर वगैरे तर तुम्ही हे जर एक्झाम्पल वगैरे लिहिले तर जस्ट थोडंसं तुमच्या पेपरचं इम्प्रेशन पण वाढेल ना थोडं फार प्रमाण.
फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्ही कॉमनली यूज टाकू शकता. दोघांची पण तुम्ही मग सेकंडरी आणि प्रायमरीची थोडंफार हे करा, तुम्हाला इझिली जमणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की सेकंडरी स्टँडर्ड. आता तुम्हाला प्रायमरीवरून लक्षात गेलं असेल की सेकंडरी स्टँडर्ड नेमकं यांना बोलायचं काय. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे की प्रायमरी स्टँडर्ड कसं होतं, एकदम हाय प्युअर होतं, बरोबर की त्याच्यामध्ये आपण कुठल्या पण प्रकारची मिस्टेक काढू शकत नाही, ते प्युअर होतं. पण सेकंडरी स्टँडर्ड कसं आहे, थोडंफार प्रमाणात काय असणार आहे, तो कशा प्रकारे असणार आहे, म्हणजे तुम्ही त्याच्यावाला प्रायमरी स्टँडर्ड यूज करणार आहे, बरोबर आहे की नाही. आता बघा तुम्ही सांगू शकता की सेकंडरी स्टँडर्ड आर दोज केमिकल कंपाऊंड दॅट स्टँडर्डाइज अगेन्स्ट द प्रायमरी स्टँडर्ड. तुम्ही काय करणार आहे, या सेकंडरी स्टँडर्डला प्रायमरी स्टँडर्डने काय करणार आहे, स्टँडर्डाइज करणार आहे, त्याच्या कम्पॅरिझनमध्ये करणार आहे. म्हणजे आणि तेव्हा तुम्ही ते काय करू शकता, मग ॲनालिसिससाठी काय करू शकता, तुम्ही यूज करू शकता. हे पण सेकंडरी स्टँडर्ड कामं. आता बघा तुम्ही जर प्रायमरी स्टँडर्ड वगैरे असतात ते काही प्रमाणात जर जास्त एक्सपेन्सिव्ह वगैरे असणार, ते आपण काय म्हणजे जर घेऊ नाही शकणार, तर आपल्याला काय होणार की सेकंडरी स्टँडर्ड आपण बनवून ठेवणार. कळतंय, जे प्रायमरी स्टँडर्डपासूनच बनवलेलं असेल, आपण प्रायमरी स्टँडर्ड जे असणार आहे त्याच्यापासूनच बनवून ठेवणार आहे. पण ते कसं असणार आहे, थोड्या प्रमाणात म्हणजे थोडं कमी जास्त असणार आहे, जास्त नाही जस्ट नॉर्मली. कळतंय. तर ते तुम्ही जर तुम्ही जर सेकंड स्टँडर्डसोबत जर बनवून जर मॅच करून ठेवलं, तर ते तुम्ही कसे कधी पण प्रमाणात यूज करू शकतात, कधी पण यूज म्हणजे जस्ट तुम्हाला जास्त हे करण्याची गरज पण नाही पडणार, बरोबर आहे की नाही. म्हणजे जसं सेकंड स्टँडर्डचं पण इम्पॉर्टंट आहे. पण तुम्ही एवढं सांगू शकता की हा एवढा म्हणजे लेस काय म्हणू शकता तुम्ही, लेस प्युअर वगैरे तुम्ही थोडंसं म्हणू शकता. कळतंय. दे आर द बेसिकली यूज इन द स्टँडर्डायझेशन प्रोसेस आणि हा याचा पण आपण यूज करू शकतो कॅलिब्रेटिंग इंस्ट्रुमेंट वगैरेसाठी. ठीक आहे. त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत तर बघा, त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये तुम्ही सांगा. आता बघा तुम्ही काय करा, सिम्पल काय करायचं आहे, जे तुम्ही प्रायमरी स्टँडर्डमध्ये लिहिलं त्याचं फक्त अपोजिट काय लिहायचं आहे, सेकंडरी स्टँडर्डमध्ये यायचं आहे. म्हणजे तुम्ही काय सांगू शकता की इथे द लेस प्युअर दॅन द प्रायमरी स्टँडर्ड. प्रायमरी स्टँडर्ड कसं असं होतो, लेस असणार आहे, लेस स्टेबल असणार आहे आणि मोर रिॲक्टिव्ह टू द प्रायमरी स्टँडर्ड. ऑब्वियसली ना, जर लेस स्टेबल असेल तर लवकर रिॲक्टिव्ह ना. दे आर द टायटेड अगेन द प्रायमरी स्टँडर्ड. टायटेड करणारे प्रायमरी स्टँडर्ड. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, तुम्ही आम्ही आधी एक पॉईंट लिहिला आहे बघा की याचा हाय मॉलिक्युलर वेट असतं आणि इक्विव्हॅलेंट वेट असतं. पण आपण याच्यामध्ये काय लिहू शकतो, हायऐवजी तुम्ही लिहू शकता की लो मॉलिक्युलर वेट आणि इक्विव्हॅलेंट वेट. इझिली आय अंडरस्टँड. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा की कॉमनली यूज इन द सेकंडरी स्टँडर्डचा यूज कुठे कुठे होतो, कशाप्रकारे होतो. त्यामुळे तुम्हाला सेम टू सेम एक डिफरन्स काहीच नाही आहे. ॲसिड वेट टायट्रेशन याचं तुम्ही काय घेतलं आहे की हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतला आहे, NaOH घेतला आहे, H2SO4 घेतला आहे, सल्फ्युरिक ॲसिड, सोडियम हायड्रॉक्साईड वगैरे घेतले. मॉलिक्युलर वेटचं मी एवढं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार नाही, कारण की जर तुमचं लक्षात राहत असेल तर इट्स ओके. पण मग सगळ्यांच्या तुम्ही काय करणार नाही, तर मग सगळं एकत्रच चालू द्या, असं होईल मग. ठीक आहे. तर त्याच्यासाठी काय एवढं काय टेन्शन घ्या नका. ठीक आहे. हे दिले तुम्हाला एक्झाम्पल, 1-2 एक्झाम्पल लिहून घ्या आपण. ठीक आहे. सेकंड तुमचं रिडॉक्स टायट्रेशन असणार आहे, एक तर तुमचं प्रिसिपिटेशन टायट्रेशन असणार आहे. रिडॉक्स टायट्रेशनमध्ये पण तुम्ही राईट डाऊन करू शकता की पोटॅशियम परमॅग्नेट, एखादा एक्झाम्पल द्या. ठीक आहे. सेकंड तुमचा जसं लास्ट आहे तुमचा पॉईंट म्हणजे प्रिसिपिटेशन टायट्रेशनमध्ये पण तुम्ही लिहू शकता की अमोनियम थायोसायनाइड आणि पोटॅशियम थायोसायनाइड आहे. कॉम्प्लेक्सिमेट्री टायट्रेशनमध्ये लीड नायट्रेट वगैरे तुम्ही राईट डाऊन करू शकता. आय थिंक इथपर्यंत कोणाला कन्फ्युजन नसणार. स्टँडर्ड म्हणजे पण जस्ट एक लक्षात ठेवायचं की तुम्ही त्या नेहमी म्हणत लक्षात ठेवू शकता की हा जस्ट स्टँडर्ड असणार आहे. याच्यामध्ये 100% तुम्हाला काय भेटणार आहे, प्युरिटी भेटणार आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यावरच कंप्लीट चॅप्टर आहे तुमचा ना, बरोबर आहे की नाही. थँक्यू सो मच वॉचिंग दिस. आणि हो, चॅनलला फ्रेंड्स सबस्क्राईब करा. काय क्वेरीज तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ जर हेल्प वाटला तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर देखील करा. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.